गाइस, वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग. तर गाइस, काल सॉरी मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मम्मी येणार आहे. तर मम्मी आली. मी ब्लॉगमध्ये थोडंफार मम्मीला दाखवलं पण असेल. आणि मम्मी आली पण आणि काल गेली पण. त्यानंतर मी काय ब्लॉग बनवलाच नाही, कारण मला बरंच वाटत नाही आहे गाइस. आणि बाहेर जाताना काय ब्लॉग बनवायचं, बाहेर गेला की एवढा पाऊस होतो, फोन ओपन करायला म्हणजे कॅमेरा ओपन करावं का स्वतःला वाचवायचं तेच कळत नाही. बाहेर गेलं की पाऊस होतो आणि आता पावसामुळं जात पण नाही आहे मी बाहेर. हा जातो, किती पण पाऊस पडू द्या, माझ्या ठेवायला पावसाशी काहीच घेणं देणं नाही आहे. आणि आज मी ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळच्या 7:30ला चालू केलं. म्हणजे बोर होतं, नव्हतेच करणार, पण 1-2 जणांचे येत असतात, जास्त नाही, पण 1-2 जण आहेत जे माझ्या कंटिन्यू बघत असतात. त्यांचे येतात, कंटिन्यू मेसेज येतात, आज ब्लॉग नाही सोडला वगैरे. सो त्यासाठी मी करते, जर 100 लोकांसाठी नाही पण 1-2 लोकांसाठी तरी. तर आता हा कामाला गेलाय, आज तो येईल, मी तुम्हाला दाखवते आता. आणि लय बोर होते गाईज, आज कधी मी बरी होणार गाईज. मग घरी बसूनच जास्त बोर होतं आणि पावसामुळं आता ते कुठंच जात ना. उद्या नाही, मी डायरेक्ट आता शनिवारी घराच्या बाहेर पडेल. म्हणजे शनिवारी मला हॉस्पिटलला बोलवलं आहे फॉलोअपसाठी. तर मी हॉस्पिटलला जाईल आणि तिथनं तसंच मी मेहंदी काढणार, मी मला सांगितलं होतं, तर मी तिथनं तशीच सृष्टीकडे जाईल, दोन्ही हातावर मेहंदी काढेल आणि येताना मग कामावरनं सुटेल मी त्याच्यासोबतच येईल. तर आता मी तो आले की तुम्हाला दाखवते. आणि ना हे बघा, हे 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 ना मी उन्हाळ्यात घेतलं होतं. उन्हाळ्यात घेतलं होतं आणि ह्याचा वापर मी आत्ता करते आहे बघा. कारण मग मी यूट्यूबवर बघितलं, सब्जाच्या पाण्याने थोडंफार वेट लॉसला मदत होते. उन्हाळ्यात सोडून मी आता थंडीत प्यायला लागली. मेरी मर्जी. बॉटल छान आहे ना. ही मनपाच्या ब्रिजवरून घेतली. मी लय एक्सपेन्सिव्ह नाही घेतली, 150ला घेतली ही मनपाच्या ब्रिजवर. एकच म्हणजे ह्याच्यासोबत सेट नाही भेटले, ते सेटवाले 300ला होते. त्याच्यात छोट्या बॉटल असतात, तर मी हे एकच घेतलं. हेच पित ना मी, हे दिवसभरात ना अजून एवढंच पाणी टाकलं होतं, अजून एवढं पण नाही सरलं बघा. थंडीचं मी सब्जा वाटलं. चल ठीक आहे, मी थोड्या वेळाने चालू करते, तो आला की. छान आहे ना. 2-3-4 घास चांगला लागतो, नंतर लय गोड नंतर होतं. म्हणून स्मॉल ब्लाउज. आता थोड्या वेळाने दुसरं येईल. खाऊन टाकलं मी हेच खाते अजून. अशा प्रकारे आज रात्रीचं जेवण कंप्लीट झालं आहे. खूप भारी लागतंय. पण मी आधी कॅडबरीचं पाहिजे, पण आता ते सोडलं. आता मी डार्क चॉकलेटचं घेते, हे पण छान लागतं. चुना लावायचे काम आहेत गाईज, कारण हा आहे ना आज रात्री पूर्ण रात्रभर बाहेर चाललाय. मी एकटीचं घरी म्हणून खाली आणलं आणि मलाच चुना लावला ह्याने. ठीक आहे, काय विषय नाही गाईज. रात्रीचे 1 वाजले आणि मी अजून सोफ्यावरच बसलीच आहे. कारण हा तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हा घरी नाही आहे, हा रात्रभर बाहेर असणार आहे. हा 10-10:30ला गेला आणि हा येईल 6 वाजेपर्यंत येईल, पहाटे 6 वाजता येईल आणि परत 8 वाजता कामाला जाईल. कामावर परत रात्री 8 वाजता येईल, परत त्याच्या मित्राचा बड्डे, तो परत केक कापायला जाईल. बघा असंच होईल उद्या. पण 2 दिवस झालं तो रात्रीचा घरी नसतो. काल होता, परवा नव्हता. पण मी काय बोलू नाही शकत. तर लोक म्हणा मग तू बोल ना त्याला घरी बसायला, तर मी जाऊन नाही देत कुठं, म्हणजे असं रात्रीचं तरी. पण आता देवाच्या कार्याला मी नाही म्हणू नाही शकत, देवाचं काम आहे. मी पण गेले असते, पण
मला नव्हतं जायचं म्हणून मी नाही गेले, म्हणून मी त्याला पाठवलं. माझी खूप इच्छा आहे, मी अक्षरशः रडले माहिती आहे का मला जायला नाही भेटलं म्हणून. मी कधीच बघितलं नाही ना, म्हणजे ते मोहरमचं मी कधीच जवळून नाही बघितलं. मी खूप खुश होते की मला ह्या वर्षी बघायला भेटेल वगैरे, पण नव्हतं माझ्या नशिबात. मला खूप रडायला आलं, मी दुपारी पण रडले व्हिडिओ बघून, आणि आज हा चाललं होतं ते बघून पण मला रडायला आलं. ठीक आहे, जाऊ दे, मी ना निदान तो तरी चालला आहे. तर तो गेला, तो येईल 6 वाजता. तोपर्यंत काय बघा 1 वाजले तरी पण मी इथं सोफ्यावरच बसलेली आहे, कारण मला खूप भीती वाटते एकटं झोपायची. दिवसभर मी एकटी राहू शकते, पण मी रात्रीची नाही राहू शकत, कारण मी तुम्हाला सांगते, मी मम्मीकडे असताना मी रात्रीची किचनमध्ये जायला पण घाबरायचे एकटी. मी तिथं बेडरूममध्ये झोपायचे, पण मी एकटी नसायची. माझ्यासोबत आमच्या शेजारची मुलगी असायची रात्रीची, ती पौर्णिमा असायची, कधीतरी ती नसायची. पण मी असं बेडरूमचा दरवाजा वगैरे कधी बंद करून होती झोपत. आता इथं बंद करावा लागतो. तर आता आजची रात्र काढायची कशी तरी. आणि गाईज हा टॉपचे स्लीव्स खूप चांगला होता, मला खूप आवडतात. मी ना हे हुबळी का धारवाडमधनं घेतला होता हा टॉप. गाईज माझे दंड केवढं हां. तर आज मला नाही वाटत आज मी काही झोपेल, कारण दुपारी मस्त झोप काढलेली आहे. मला माहिती नाही का रात्री घाबरून झोपला. आणि हां, ड्रेसवरून आठवलं की मला फीडमध्ये भरपूर येते की वटपौर्णिमेला ब्लॅक, व्हाईट आणि ब्ल्यू कलरची साडी घालायची नाही. आणि गाईज माझी खोटी किस्मत, माझ्याकडं ब्ल्यू साडी आहे. मी ब्ल्यू साडी घेतली वटपौर्णिमेसाठी. मी तुम्हाला दाखवते एक मिनिट तुम्हाला. तर गाईज मी ही साडी घालणार होते ब्ल्यू कलरची माहेश्वरी, पण आता आज मला कळलं की ब्ल्यू नाही घालायची. आणि ही कॉटन पैठणी आहे माझ्याकडं, ही पण नवीन आहे. हिचा ब्लाऊज मी काल मम्मीकडं दिला आहे शिवायला, आणि मम्मीने ह्याचा ब्लाऊज कर्नाटकला नेला आहे. गाईज ह्या 2च नवीन साड्या आहेत. आणि ही एक नवीन साडी आहे, मी लग्नाच्या टायमाला आणलं होत्या, पण ही पण ब्ल्यू आहे. आता मी घालू काय, मला तर खरं ही घालायला लागेल, पण ह्याचा ब्लाऊजच नाही आहे. आणि गाईज ब्ल्यू, माझी खूप इच्छा होती मी ही साडी घालेल करून वटपौर्णिमेला, पण नेमकं माझ्या फीडमध्ये सारखं येतं की ब्ल्यू कलरची साडी नाही घालायची गाईज. आणि ह्यातल्या सगळ्या साड्या मी एकदा घातलेल्या आहेत. आता तुम्ही मला सांगा मी कोणती साडी घालू. गाईज माझी लई इच्छा होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला सांगितलं मी ब्लाऊज पण शिवायला नव्हते टाकले, आणि मी परवाच ब्लाऊज शिवायला टाकले. उद्या ब्लाऊज पण भेटणार आहे. मी एमर्जन्सीमध्ये ब्लाऊज शिवायला टाकले एक्स्ट्रा चार्जेस देऊन, आणि उद्या ब्लाऊज भेटणार आहे. आणि मला आता आज कळलं की ब्ल्यू कलरची साडीच घालायची नाही आहे. गाईज आता मी तुम्हाला माझ्या साड्या दाखवल्या आहे कमी, पण आता सांगा मी कोणती घालू. मला लय मोठं टेन्शन आलं आहे बाई, काय घालू मी. पण मी त्या ब्ल्यू साडीवरच शूट करणार. हां, मी वटपौर्णिमेच्या दिवशी नाही घालणार ती साडी, पण त्याच्या आधी जर मला सुट्टी असेल तर मी ती साडी घालून शूट करेल, कारण मी जास्त कॉटनची साड्या कधी वापरल्या नाहीत. पण माझ्या यावेळेस मी 2 साड्या घेतल्या कॉटनच्या, एक ब्ल्यू आणि एक ग्रे. आता बघूया. आजची रात्र मला अशीच काढायची. ते सगळं जाऊ द्या, ठीक आहे. मला कमेंट करून सांगा की मी कोणती साडी घालवायची. बघा माझ्या जोड्यांचं छोटंसं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते. आत्ताशी 4च महिने झाले, 4 महिन्यातलं कलेक्शन. तर ना हे लग्नातले आहेत. मला खूप 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 आवडली होती याची डिझाईन, आणि लग्नात असंच घालायचं असतं ना पेळायचे. सो मी हे माझ्या लग्नातले आहेत, विधीच्या टायमाला घातलेलं. भारी वाटतं पण हे. आणि त्यानंतर ना त्याच्या दुसऱ्या महिन्यात हे केले. अजून एक गाईज ते मी मोडले आणि हे वाले घेतले. तर गाईज हे बघा, हे मम्मीने केलं, खूप छान आहे. हे अष्टेकर ज्वेलर्सनं केलेत गाईज, खूप हेवी आहे. आणि हे ना कुठं पण असं गोधडीत वगैरे
अडकायचं चालताना, म्हणून हे काढून ठेवलं मी. आणि आत्ता हे परवा मी तुम्हाला सांगितलं मी जुन्नरला गेले तेव्हा हे मी घातले होते. पण गाईज मी अजिबात नाजूक पोरगी नाही आहे. 1-2 दिवसातच हे बघा स्टोन पाडून टाकले मी. कुठलीच नाजूक गोष्ट टिकत नाही गाईज. मला एवढं छान मम्मीने मिनी गंठण केलं होतं 1.5 तोळ्याचं, ते सुद्धा एका महिन्यातच तोडलं मी. आणि आत्ता जे हे गळ्यातलं आहे का, हे पण तोडलेलं आहे मी. ह्याची एकच कडी राहिली आहे, एक तुटली. तुम्हाला मी एकदम जवळून दाखवेल. आणि हे आजीने केलेलं आहे, मम्मीने केलेलं पण मी तुम्हाला दाखवते. माझं मिनी गंठण पण दाखवते मी. ते सुद्धा तुटलेलं आहे माझं. 1 मिनटं ते आहे. हे आत्ता अधिक मासला केले होते आणि ते पण मी दाखवते. बघा काहीच हे वालं माझ्या लग्नातलं विधीच्या टायमी घातलेलं. 1 मिनटं. हे पण तोडलं आहे मी. हे तोडलं म्हणून दुसरं केलं. हे बघा इथून ना हा बघा हा बॉलच सुटला आहे नेमका. खूप छान आहे हे वाला. मी कस्टमाइज करून घेतलं होतं गाईज ऑनलाईन बघून. ऑर्डर देऊन हे गायतलं केलं होतं मी. आहे खूप छान. हा वाटायत ना ओमकार कामाला जायचं ना तेव्हा तुम्हाला खर्चाला पैसे द्यायचे, त्या पैशातनं केलं तुम्ही वाटा. फक्त 15,000चे केलं त्या 2 वर्षापूर्वी. तेव्हा ते लग्न ठरलं पण नव्हतं, पण तेव्हाच करून ठेवलं होतं. बरं झालं, नाही तर आपलं सोनं खूप महाग झालं होतं. आणि हे आत्ता लग्नाच्या टायमालाच केलं. हे खूप महाग पडलं बाई. तेव्हाच केलं असतं तर थोडं स्वस्तात झालं असतं. पण ठीक आहे. पण हे सुद्धा वापरायला होत नाही मला, कारण मी हे तोडून टाकलं आहे. हे रिपेअर करेल आणि मग घालेल. आता वटपौर्णिमेला घालायचं ते. आणि हे ह्याच्यापेक्षा आहे ना मला हे खूप आवडतं. हे आमच्या साऊथ इंडियन लोकांचं. साऊथ इंडियन त्या साईडला सगळ्यांच्या, कोणी कितीही श्रीमंत असू दे किंवा किती पण गरीब असू दे, सगळ्यांच्या गळ्यात हे असतं. आणि हे खूप हौशीने घेतलं आहे. खरं महाराष्ट्रीयन साईडमध्ये नाही घालत हे असं रेड मनी वगैरे, पण माझी खूप हौस होते त्यासाठी घेतलं आहे. आणि सोनं तेव्हा 1.5 लाखाच्या पुढं होतं तेव्हा घेतलं आहे. खूप महाग पडलं हे पण ठीक आहे. मला ह्याच्यापेक्षा जास्त हे आवडतं. बस एवढंच आहे सोनं माझ्याकडं. गुड मॉर्निंग गाईस. रात्रभर झोपले नाही आहे मी. आणि 6 नंतर झोपले असेल ना, आणि 10-11 वाजता उठले. पण झोप नाही लागली जशी रात्री लागले पाहिजे तशी झोप नाही लागली. आत्ता फ्रेश वगैरे झाल्यावर नाश्ता वगैरे नाही केला, तर नाश्ता वगैरे करत आणि परत झोपायची तयारी. आंघोळ केली झोपायची तयारी केली, वेणी वगैरे घालून. पण आहे ना ऊन पडतो बेड, मला असं अजिबात उजेड आवडत नाही. तर मग पडदा वगैरे दिवसभर लावून ठेवलेला असतो. आणि बेडवरच ऊन पडतो, उजेड पडतो, मला नाही आवडत. म्हणून झोप येते का नाही काय माहिती. पण रात्रभर 4 वाजेपर्यंत मी सृष्टीसोबत व्हिडिओ कॉलवरच बोलत होते. तेव्हा म्हणजे व्हिडिओ कॉल चालू होता म्हणून तरी मला काही वाटलं नाही भीती वगैरे. त्यानंतर काय खिडकीतनं उजेड पडत होतं म्हणून सगळ्या जणते म्हणून तर नाही भीती लागते त्यानंतर. तर गाईज तुम्हाला मी आजचं रुटीन दाखवते. आजचं रुटीन पण असं झालं, कधी जेवण आणि मस्त झोप. मला नाही वाटत नाही झोपायचं. पण आम्हाला साडीवर ब्लाऊज मॅच करायचा आहे गाईज त्या 3 साडीवर. तर बघू कोणता तरी होईल मॅच, नाही तर जुनी घालेल मी. मरू दे तिकडं, कुठं बाहेर जायचं. एक घरातच आम्ही घरातच वडाचं झाड लावलं, तिथंच पूजेल. आणि गाईज कुठला पण सण असू दे, नवऱ्याला पण इंटरेस्ट पाहिजे त्या गोष्टीचा. मी 1 महिना झाला तयारी करते, मला हे घ्यायचं ते घ्यायचं. मी साडी घेतली, सगळं घेतलं, ज्वेलरी घेतली त्याच्यावरची. पण आता ठीक आहे,
त्या कलरची साडी चालत नाही तो वेगळा विषय, पण मी एकटीच एक्सायटेड असते कुठल्या पण गोष्टीला. त्यासाठी आता माझं पण मन नाही आहे, जे होईल ते जुनी तर जुनी साडी घालून करायचं आहे म्हणून करेल आता मी. कारण मला ना, जाऊ दे, मी तुम्हाला दाखवेल. गाईज मी तर तुम्हाला सांगितलं की ब्ल्यू कलरची साडी आहे आणि ग्रीन कलरची आहे, ज्याचा ब्लाऊज मम्मीने नेहमी शिवायला. एक मिनिट. हा, तर ज्याचा ब्लाऊज मम्मीने शिवायला नेलाय, पण आता ती एकच माझ्याकडून नवीन आहे, नाहीतर पण ती माहेश्वरी आहे. ती वाली दाखवते हे तुम्हाला. हे बघा, कॉटनची आहे, सेम तशीच आहे. तुम्हाला मी ह्याचा पदर दाखवते. हा पदर आहे काय, मी ह्याचा पदर बघूनच घेतली. आणि ना आता माझ्याकडे ह्याचा ब्लाऊज नाही आणि माझ्याकडे हा वाला ब्लाऊज आहे, तर मग हिला असा मॅच होईल का मी वेअर करते. आणि बघू, जर मॅच होत असेल तर मग मी पूर्वीच्या दिवशीच साडी घालते. एक मिनिट मी घालून दाखवते त्यांना. गाईज, हा थोडाफार आय थिंक मॅच होतो, थोडासा टाईट झाला, पण मी असं ट्राय करायला पाहिजे. म्हणजे हा ब्लाऊज थोडाफार असा मॅच, थोडाफार मॅच होतो आहे. बघा, मी जी वाली फ्रेम झालं, मी तुम्हाला मिररमध्ये दाखवते. एक मिनिट बघा गाईज, आता काय परफेक्ट नाही घातली मी, पण थोडाफार मॅच होतंय ह्याला. म्हणजे ह्याचा जो पल्लू आहे ना, पल्लूला थोडाफार मॅच होतं. जरा डार्क कलर आहे, म्हणजे हा जरा गोल्ड, डार्क गोल्ड आहे ना. जाऊ दे, घरात घालायला ठीक आहे, एवढं तेवढं चालतंच. कमी गाईज, ही सुद्धा साडी आहे, म्हणजे ह्या ब्लाऊजवरचीच आहे. मी एवढी कष्टाने घेतली ही साडी, रडून खडून, टिश्यू सिल्क साडी. आणि ही पण एकदाच घातली आहे मी, जेजुरीला जाताना, लग्न झाल्यावर परत घातलीच नाही. ह्याच्यावरचे फोटो व्हिडिओ पण आहे. हा, हे एक मिनिट, हे पण घालून दाखवते मी तुम्हाला, मग तुम्ही मला सांगा कोणती घालू करू. आणि गाईज, ही एक साडी आहे, ही एकदाच घातली होती मी लग्नामध्ये जेजुरीला गेलो तेव्हा, आणि ह्याच ब्लाऊजवरचीच. गाईज, मला इथं कसं झालंय बघा ना बाई, काय काय होत आहे मला. हे बघा, तुम्हाला दाखवते, मला इथं पण सगळं झालं, काय होतं काय माहिती. सो गाईज, मला सांगा, मी गोल्डन साडी घालू, ग्रीन साडी घालू का ब्ल्यू? ब्ल्यू तर आता मी तुम्हाला वेअर करून नाही दाखवलं, पण मी ब्ल्यू साडी दाखवली मी तुम्हाला. तर ह्या तिन्हीपैकी आता कोणती घालू ते तुम्ही मला सांगा, प्लीज वेअर करेल मी. तशी ही पण चांगली वाटते, पण ही नवीन, म्हणजे ही एकदा घातलेली आहे ना, म्हणून. बाकी काय ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते घालाल, तुम्ही मला कमेंट करा. सो गाईज, आजचा ब्लॉग इथेच एंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज, मला कमेंट करून सांगा नक्की कोणती साडी घालू. आणि गाईज, आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की 10K झाल्यावर आम्ही आमची लव्ह स्टोरी शेअर करेल. सो लवकर लवकर सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.